झाल्या वाटा निघाली हुंदका देत करती जाता जाता हुंदका देत करती जाता दादायाला जाता हुंदका देत करती जाता आज लेक झाली परक्याची परक्या झाल्या वाटा झाली परक्याची ग परक्या झाल्या वाटा नांदया निघाली हुंदका देत करती जाता जाता हुंदका देत करती जाता निकेला बाप काय म्हणतो अगं नांदाने सासरच्या चाय खाली आता राहिले का सासरच्या छाया खाली महिन्यात तर सुनबाई उलट बोलते सासूला बोलते का नाही उलट खरंय का ग म्हणल्यावर काय पाहिजे म्हणते आधी घर म्हणायचे काय देऊ आता म्हणते काय पाहिजे बाप काय म्हणतो नांदाने सासरच्या छाये खाली नांदाने सासरच्या छाये खाली आई बाप सोडून नांदया निघाली 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 नाजबा लोक नांदाई जाते आई बापाच्या माघारी सांगायचा करताव कसा आहे सांगू का सगळं सांगा आता काय ठेवू नका काहीच ठेवायचं नाही आई आणि बापाचं त्यानंतर भावा आणि भावजोला जीव बरोबर ती बहीण काय म्हणते बाबा काय म्हणते नको भमिंदी कर दादा श्रीमंती पायी भावाची श्रीमंती होती आणि त्या दुबळ्या बहिणीची गरुप्रीती म्हणून ती बहीण काय म्हणते नको भमिंदी करो दादा श्रीमंती पायी नको भमिंदी करो दादा श्रीमंती पायी ही दुबळी बहीण काही मागणार नाही 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 मी पाहत असते दादा ले काय म्हणते बहीण काय म्हणते मी पाहत असते दादा माहेराच्या वाऱ्याला मी पाहत असते दादा वगैरेच्या वाऱ्याला माहेराचं वारं म्हणजे काय माहेर गावचा कोणतरी पाहुणा येईल आणि माझा निरोप माझा भावापत्र जाईल आणि जरी माझा भावापत्र गेला तर माझे काय भाऊसाहेब माझ्या भावापत्र जाऊ देणार नाही म्हणून ती बहीण काय म्हणते मी पाहत असते दादा माहेराच्या वाऱ्याला मी पाहत असते दादा माहेराच्या वाऱ्याला विचारते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला विचारते खुशाली राजबा माझा भाऊ बरा आहे का माझे भाऊजाई बरे आहे का पण भावाला इकडं बहिणीचं काही ध्यान होत नाही पण बहिणीचं लक्ष असतं बरोबर आहे म्हणून सांगायचं कसं बाबा मी पाहत असते दादा माहेराच्या वाऱ्याला विचारते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला विचारते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला कशी माझ्या बाळावर वेळ आली कशी माझ्या बाळावर